थोडा माग थोडं माग माग छत्रपती शिवाजी महाराज की जय। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। आज मुंबईमध्ये मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आमचे मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था हा समाज यांना कधी विसरणार नाही। ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या सरकारने चालू केलं होतं, त्याला हे उत्तर देता आमचे दोन मुस्लिम बांधव इथं आले। ते सकाळपासून फ्रूट वाटतंय असे असंख्य मुस्लिम बांधव आज इथं मुंबईमध्ये सगळी जेवणा खावण्याची व्यवस्था करताय। मी समाजाच्या वतीनं त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। मनोज तरंगे पाटील संघर्ष होता यांनी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू केलं, त्या आंदोलनाला मराठा बांधव अन्य भरून पाठवतोय, परंतु तरी देखील त्यांना इतर जाती धर्मातील तरी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून हे लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे त्या मुस्लिम समाजाने हे पेरू फळं आपल्यासाठी आणलेले आहेत। म्हणजे मुस्लिम समाजाला देखील वाटतं की या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे असंख्य मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हे आपल्या मुंबईमध्ये सर्वांना अन्न कुठं कमी पडणं याच्यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे याचं परत आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण त्यांना विचारू तुम्ही हे अन्न का आणलं, कशासाठी आणलं पुढे अधिकार मांग रहे तो देना ही पड़ेगा। मराठा मराठा सिस्टम घ्या काय गाडी काय इनोवा मध्ये रोटी आहे, चटणी आहे। एक मिनिट इकडे सुनो सुनो एक मिनिट भैया इधर आपलं हे ते मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना वाटतं मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथलचा आलेला मुंबईमधील मराठा कुठंही भूक आणि तानेपासून वंचित नाही राहायला पाहिजे, अन्नाची कुठेतरी कमी नाही पडली पाहिजे। यांनी फळ वाटप सुरू केलेलं आहे, आता पेरू वाटलेत, आता इथलची केळी देखील वाटत आहेत। असे अनेक बांधव मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत। आलो 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 तुम्ही फळ वाटपाचं सुरुवात केलेली आहे, याच्या मागचं कारण काय? कारण हेच आहे की आम्ही मराठा मुस्लिम शेख सुभान अली साहेबांच्या नेतृत्वात त्यांचं जे कार्य आहे तर त्यांनी आम्हाला जबाबदारी पुण्याची दिलेली आहे। तर ज्यावेळेस मनोजदादांनी हे आवाहन केलं की आपल्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन घ्यायचंय, 29 तारखेचं त्यांचं आवाहन झालं, तर त्या दिवशीपासून आमचं असं फळ वाटप पाणी वाटप चालूच आहे। पण आम्ही ते संपवलं होतं ज्यावेळेस दादांनी पुणे सोडलं आणि आझाद मैदानाला निघाले ते संध्याकाळी वगैरे चाकणवरनं, तर इथं माहिती पडलं की इथल्या प्रशासनानं आसपासचे जेवढे हॉटेल आहेत ते बंद ठेवले आणि हे खेडेपाड्यातनं आपल्याला आलेलं मराठा बांधव
इथं आल्यानंतर त्याला जेवणाची व्यवस्था नाहीये, तो स्वतःच्या पैशानं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जरी खायला गेलं तर हॉटेल बंद केले. तर त्याच्यासाठी शेख सुमारली साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. तर आज आम्ही 31 ऑगस्टला 10,000 लोकांसाठी इथं आझाद मैदानला वेगवेगळ्या ठिकाणातनं, म्हणजे आमची जेवढी शिष्टमंडळ आहे तर त्या वेगवेगळ्या ठिकाणातनं जिल्ह्यातनं आमच्या गाड्या येतात, वेळोवेळी येऊन इथं वाटप करतात. तर आमच्या गाडीत आम्ही पिंपरी चिंचवड शहरातनं जाधववाडी चिखली इथले मुस्लिम बांधव आणि रात्री आम्ही आई बहिणींना आमच्या चुली पेटवून त्यांना शेंगदाणे, चटणी, ठेचा वगैरे असलं त्यांनी सगळं कार्य केलं. तर आम्ही आज सकाळी तुमच्यापाशी उपलब्ध राहिलो आणि हे कार्य करण्यासाठी आमचं सहकार्य राहिलं. तर आम्ही हेच आवाहन करतो की मराठा बांधव जे खेड्यापाड्यातून आलेला आहे तर त्यांना अजिबात घाबरायची गरज नाहीये. कारण हा मराठी मुस्लिम समाज चळवळ जेवढे महाराष्ट्राचे मुस्लिम आहेत तर तुमच्यासाठी दार उघडे करून बसलेले आहेत. तर मी प्रशासनाला पण सांगतो की तुम्ही कितीही जरी त्रास दिला तर आम्ही मराठा समाजाचे सोबत आहोत. त्यांना जे त्रास होईल तर ते त्रास आमचं राहील. आम्ही त्यांच्या जेवढं चांगल्या कार्यामध्ये पण सोबत आहोत. तर वाईट परिस्थिती जरी आली तर आम्ही पळून जाणाऱ्यासारखे नाहीये. आम्ही त्यांना नेहमी साथ देऊ आणि त्यांच्यासाठी आमचे जेवणासाठी दारं उघडे ठेवू. आणि रोज असं जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशीच गाड्या आणू आणि त्यांना खाऊ देऊ. आणि त्यांना पण सांगताय की ज्या लोकांनी पोलिसांना समोर घेऊन हॉटेल बंद केलं तर त्यांना सांगतो की पोलीस लोक जे तुम्ही कोणाचं दबाव ठेवून कोणाचं ऐकून जर असले हॉटेल बंद केला तर आता जेवणाची एवढी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही सुद्धा येऊन इथं जेवू शकता. तर तुम्हाला पण आव्हान आहे की तुम्ही या, आम्ही आमच्यापाशी जेवण करून जावा. एक मराठा. बघू शकतो मुस्लिम बांधवांनी देखील या लढ्यामध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं आणि अनेक मुस्लिम बांधव असतील, इतर सर्व जाती धर्मातील बांधव असतील, मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांच्या आंदोलनाला सहकार्य करत आहेत. धन्यवाद या सर्व बांधवांचं. उनका भी ले लो पाटिल साहब थोड़ा सा इसको भिन्न नहीं मिट्टी लगी. नाही